नमस्कार, मी यामिनी मामुणकर. हितगुज या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तज्ञांशी चर्चा करून तुम्हाला विविध आजारांवरील आधुनिक उपचार पद्धती आणि त्या आजारांसंदर्भात सखोल माहिती देत असतो. आज आपला विषय थोडा खास आणि वेगळा आहे, कारण आज सर्व आजारांवर गुणकारी तन्वी हर्बल्स या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत जोडल्या आहे डॉक्टर रुचा मेहेंदळे. डॉक्टर, आपलं स्वागत आहे. डॉक्टर, आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. प्रेक्षक हो, मी तुम्हाला डॉक्टर रुचा मेहेंदळे यांची अगदी थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर रुचा मेहेंदळे या तन्वी हर्बलच्या संचालिका आहेत आणि त्यांनी डॉक्टर डी.जी. पॉल फाउंडेशन खारघर येथून आयुर्वेदिकचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. तर भिवंडीतील इंदिरा गांधी हॉस्पिटलमधून इंटर्नशिप देखील त्यांनी केलेली आहे. डॉक्टर रुचा या सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ आहेत. आणि प्रेक्षक हो, कोणत्याही उपचार पद्धतींमध्ये कडू काढे, मोठ्या गोळ्या दिल्या जातात, पण हे सर्व घेण्यापेक्षा चिमूटभर तन्वी सत्व टॅबलेटने साध्या वनौषधी पावडरीपेक्षा अधिक जलद गुण मिळू शकतो, हे त्यांच्या तन्वी उपचारातून लोकांना कळलंय. नाडी परीक्षण असेल व प्रकृती परीक्षणावरून व्याधीचे योग्य निदान करून योग्य ती ट्रीटमेंट ही तन्वी हर्बल्स कडून दिली जात असते. डॉक्टर रुचा यांचं तन्वी हर्बल्स क्लिनिक आणि नवतेज पंचकर्म हे मुख्य क्लिनिक ठाण्यातील घंटाळी या ठिकाणी आहे आणि तसंच त्यांचं तन्वी हर्बल्स क्लिनिक दादर येथे दर तिसऱ्या शनिवारी सकाळी 11 ते दुपारी 1 या काळात त्या असतात. यासोबत तन्वी नवतेज पंचकर्म येथे शिरोधारा, नस्य, बस्ती, विरेचन, वमन अशी पंचकर्मे देखील केली जातात. शरीरात साठलेले टॉक्झिन्स शरीराबाहेर काढण्यासाठी एकदा तरी हे पंचकर्म करावं, कारण तुम्ही तुमची कार किंवा वापरातील कोणतीही वस्तू जशी काही कालावधीनंतर सर्व्हिसिंग करता, अगदी त्याचप्रमाणे आपल्या मशीनरूपी शरीराचं सुद्धा एकदा सर्व्हिसिंग करणं आवश्यक आहे. प्रेक्षक हो, केस गळती असेल, पिंपल्स, तल्लख बुद्धी, मधुमेह, हृदयविकार, अस्थमा, सांधेदुखी, सोरायसिस, पार्किन्सन्स, गुडघेदुखी, ॲलर्जी अशा सर्व तक्रारींवर तन्वी सत्व औषधांनी उत्तम गुण मिळू लागलाय. आणि ही औषधं केमिस्टकडे उपलब्ध असल्याने लोकांना साध्या साध्या तक्रारींमध्ये आजीबाईंच्या बटव्याप्रमाणे प्रथमोपचार म्हणून देखील ही औषधे वापरून गुण मिळणं आता शक्य झालंय. शिवाय डॉक्टर रुचा तन्वी हर्बल्स क्लिनिकमध्ये फ्री हेल्थ चेकअप, नाडी परीक्षण, आयुर्वेदिक आहार विहार, तन्वी ट्रीटमेंट ही केली जाते. प्रेक्षक हो, जर तुम्हाला तन्वी हर्बलची ट्रीटमेंट घ्यायची असेल तर ठाण्यातील घंटाळी येथील क्लिनिकमध्ये डॉक्टर स्मिता देशपांडे ह्या सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत तुम्हाला भेटतील. आणि याशिवाय दादरमध्ये जे क्लिनिक आहे तिथे डॉक्टर सुजाता जोशी सकाळी 11 ते 1 या वेळेमध्ये तुम्हाला भेटतील. आणि नाडी परीक्षणासाठी डॉक्टर रुचा या स्वतः तुम्हाला सकाळी 11 ते दुपारी 1 आणि संध्याकाळी 5 ते 8 या वेळेत घंटाळी ठाणे या क्लिनिकमध्ये तुम्हाला भेटणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, आज आपण लाईव्ह कार्यक्रम घेतोय आणि तुम्हाला जर हेल्थ विषयी काही प्रश्न असतील तर तुम्ही आजच्या या लाईव्ह कार्यक्रमामध्ये थेट डॉक्टर रुचा यांना प्रश्न विचारू शकता. आणि यासाठी तुम्हाला फक्त स्क्रीनवर दिलेल्या 022710555160 या लँडलाईन क्रमांकावर कॉल करायचा आहे. तर आता आपण विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर रुचा, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि विषयाशी निगडीतच माझा पहिला प्रश्न असणार आहे की आता सीझन आलाय थंडीचा, भयंकर थंडी वाढलेली आहे आणि थंडीमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो तो स्किन रिलेटेड किंवा सर्दी, खोकला. तर या सगळ्यांवर स्वतःची आपण काळजी कशी घ्यायची? नक्कीच. कसं असतं ना, की आता हेमंत ऋतुचर्याचं पालन आयुर्वेदानुसार करायचं असतं. बरोबर. कारण काय असतं, की एवढा गार वारा वाहत असतो, तो आपल्या शरीराला स्पर्श करत असतो आणि आपल्या शरीरातली जी उष्णता बाहेर पडणार असते ती आपल्या शरीरातच साठवली जाते. त्यामुळे जाठराग्नी पण सुद्धा खूप एकदम प्रज्वलित झालेला असतो. त्यामुळे तेव्हा तुम्हाला इतकी चांगली कडकडीत भूक लागत असते आणि तेव्हा खाल्लं नाही योग्य प्रमाणात तरी त्रास होणार असतो. म्हणून अशा वेळेस आपण काय सांगतो त्यांना, की आयुर्वेदानुसार जे ऋतुचर्या सांगितलेली आहे त्याचं पालन करणं गरजेचं असतं. म्हणून अशा काळामध्ये आपण योग्य आहार घेतला नाही तर आपल्या शरीरातला जो अग्नी आहे तो इतका प्रज्वलित झालेला असतो की तो हळूहळू आपल्या शरीरातील जो रसधातू आहे त्याचं सुद्धा शोषण करायला लागतो आणि त्यामुळे आपलं शरीर हे वृक्ष बनायला लागलेलं असतं. म्हणून अशा वेळेस आपण काय करणं गरजेचं आहे, तर रोज सकाळी उठल्यावर शरीराला अभ्यंग म्हणजे तेल लावणं गरजेचं असतं आणि तेलाने जे मॉइश्चर मिळणं गरजेचं आहे. अगदी खोबरेल तेल असू दे साधं, त्यानेही आपल्याला तो
फरक पडत असतो. पण हे रेग्युलर करणं गरजेचं असतं. त्यानंतर उटणं अंगाला लावणं, म्हणजे उटणं हे फक्त दिवाळीत न लावता आपण रेग्युलर रोज लावणं गरजेचं असतं. हम्म. तसंच आयुर्वेदामध्ये गरम पाण्याने अंघोळ करणं ह्या काळामध्ये सांगितलेलं आहे. हा. त्याचंही आपण करणं गरजेचं आहे. आणि ह्या काळामध्ये आपण उष्ण पदार्थ म्हणजे जे पचायला जड आहेत असे सुद्धा पदार्थ आपण ह्या काळामध्ये खाऊ शकतो. कारण का आपला अग्नीच इतका प्रज्वलित आहे की तो अन्न पोटात गेल्यावर त्याचं पचन तो योग्य प्रमाणे करू शकत असतो. म्हणून अशा वेळेस आपण तन्वीमधली जी काही औषधं आहेत किंवा ट्रीटमेंट आहे, तर ह्यासाठी काय सांगतो की तुमचा अग्नी, तुम्हाला भूक जास्त लागत असेल आणि तुम्ही खातच नाही आहात, तर अशा वेळेस आपण त्यांना सांगतो की विटाग्रासो आपली जी फूड प्रॉडक्ट आहे ते घेऊ शकतात. रोज सकाळी 1 गोळी, म्हणजे त्यांनी खाल्लाय नाही खाल्लाय तरी त्यांच्या शरीराला त्याच्यातून असं पोषक तत्व मिळणार आहे की त्यांना एक ताकद टिकून राहणार आहे, नाहीतर त्यांना विकनेस जाणवू शकतो. तसंच ह्या काळामध्ये सगळ्यात जास्त डॅन्ड्रफ पण दिसून येत असतो केसांमध्ये. तर त्याच्यासाठी आपण काय सांगतो सगळ्या आपल्या पेशंट्सना की आपली जी डॅन्ड्रफ एंड पावडर असते तिचा लेप आठवड्यातनं एकदा तरी करणं गरजेचं आहे. अगदी 15 ते 20 दिवसात त्यांना छान रिझल्ट मिळत असतो. तर हे केल्याने जो रेग्युलर जो काही डॅन्ड्रफ होत असतो तो कमी व्हायला हेल्प होते. तसंच आपला जो शॅम्पू आहे, अँटी डॅन्ड्रफ हेअर वॉश लोशन, याने केस धुवायला सुद्धा आपण सांगत असतो. कारण काय पेशंटना असं होत असतं की डॅन्ड्रफ झालाय, मग ते तेल लावत असतात आणि तेल लावलं की त्याला अजून डॅन्ड्रफचा त्रास व्हायला लागत असतो. कारण काय तेव्हा त्याला तेल लावल्याने मॉइश्चर मिळतं आणि तो अजून वाढायला लागतो. म्हणून तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की फक्त एवढंच करा, ह्यांनी 15 दिवसात पहिले तुमचा जो काही हेअरफॉल आहे किंवा डॅन्ड्रफ आहे तो पूर्ण जाऊ दे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही हेअर ग्रोथसाठी ट्रीटमेंट घेऊ शकता. हे सगळं करताना आम्ही त्यांना काय सांगतो की तुम्ही पोटातून सुद्धा औषधं घेणं तितकंच गरजेचं असतं. कारण काय आपण फक्त चेहऱ्याला लावू, पॅक लावू किंवा केसांना लावू, पण आपलं शरीर हे आपण जो काही आहार घेतोय त्यापासूनच बनलेलं आहे. आता आहारच योग्य जात नाही आहे, तर त्यापासून तयार होणारं शरीर सुद्धा योग्य तयार होत नाही. म्हणून केस जर चांगले हवे असतील तर अस्थिधातू आपल्या शरीरातला आहे तो पण चांगला असणं गरजेचं आहे. जर अस्थिधातूच चांगला नसेल तर केस पण तयार नीट नाही होणार. मग त्यासाठी आम्ही त्यांना आहारामध्ये कॅल्शियम वाढेल असा आहार घेणं पण गरजेचं आहे. मग रोज एक खारीक खाणं असंही आपण पेशंटना सांगत असतो. सो रेग्युलर जे तेव्हा हे करतात, मग तेव्हा आपल्याला त्यांना कळायला लागतं की येस आपल्यामध्ये डिफरन्स आहे. आणि त्याबरोबर सर्दी खोकल्याचं प्रमाण सुद्धा या काळामध्ये सगळ्यात जास्त वाढलेलं असतं. तसंच व्हायरल फीवर येणं ह्याचं प्रमाण वाढलेलं असतं. त्यासाठी संथ कफची अर्धी गोळी, वातशांतीची अर्धी गोळी, तन्वी शता 2 गोळ्या. नक्कीच रुचा मॅम, मला थोडंसं तुम्हाला इथे थांबवावं लागते. आपल्याला एक कॉल आलाय जळगाववरून. छगन मोरेस्कर यांचा आपले प्रेक्षक आहेत, त्यांचा काही प्रश्न आहे तुम्हाला तो आपण घेऊया आणि पुन्हा एकदा या विषयाकडे आपण येणार आहोत. छगन, तुमचा प्रश्न काय आहे तुम्ही विचारू शकता. हॅलो मॅडम. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमचा प्रश्न काय आहे सर? माझा प्रश्न आहे की माझं पोट साफ होत नाही मॅडम. ओके सर, तुमचं एज काय आहे आणि हा, वय काय आहे तुमचं? माझं 62 रनिंग मॅडम आता. ओके ओके. सो जेव्हा ना पोट साफ होत नाही त्यासाठी आपण तन्वीमध्ये तन्वी ज्येष्ठा सकाळी 2 आणि रात्री 2 गोळ्या गरम पाण्याबरोबर घ्यायच्या. त्याचबरोबर तन्वी त्रिफळाच्या 2 गोळ्या रात्री झोपताना घ्यायच्या. याने स्टूल्स जे आहेत ते रेग्युलर नीट पास होणं गरजेचं आहे. सकाळी उठल्यावर स्वतःहून वेग येणं गरजेचं आहे. तसा जर वेग येत नसेल तर तो नॅचरली येणं गरजेचं आहे. आणि फायबरयुक्त आहार तुमचा असणं गरजेचं आहे. तसंच रात्री झोपताना तुम्ही दुधात 1 चमचा तूप घालून रोज रात्री पुढचे 15 दिवस घ्या. त्याने जे काही हार्ट स्टूल्स असतील किंवा ड्रायनेस आलेला असेल इंटेस्टाईन मध्ये तो जाण्यासाठी सुद्धा तुम्हाला नक्की मदत होईल. आणि तुम्हाला काहीही इन फ्युचर काही क्वेरी असेल तर तुम्ही जरूर मला माझ्या व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करू शकता. माझा जो नंबर आहे तो 9920975892 हा माझा नंबर आहे. तुम्ही जरूर मला व्हॉट्सअपवर 15 दिवसांनी फॉलोअप देऊ शकता. नक्कीच रुचा मॅम. आपल्याला आणखीन एक कॉल आलेला आहे ठाण्याहून श्रावण भोईर यांचा. श्रावण, तुमचा प्रश्न काय तुम्ही थेट रुचा मॅमना आता विचारू शकता. हॅलो मॅडम, मुश्किल बोलते त्यांची. नमस्कार. त्यांच्या पायाला ना माशाचा काटा लागला होता. ते एक पायाला जसं हे आहे आपल्यासारखं पाय येणं एकदम. काय त्रास होता त्यांना? त्याचा त्रास म्हणजे तो दुखतो कधी कधी आणि सूज पण येते त्याला ना. काटा लागलेला आहे का त्याला तिथे? हा, पहिलं लागलं होतं 10-15 वर्ष झाली. ते पाय मध्ये मध्ये चांगलं होतं, मध्ये मध्ये परत इन्फेक्शन होतं त्याला ना, मग तो येऊ. नक्कीच. आपलं ठाण्याला क्लिनिक आहे. तुम्ही जरूर एकदा मला ओपीडीला पण दाखवायला येऊ शकता. आपलं घंटाळीला क्लिनिक आहे, त्यांना जरूर माझ्याकडे घेऊन या. तिथेही नाडी परीक्षण आपण करतो आणि नाडी परीक्षणाद्वारे कुठला दोष वाढलेला आहे किंवा ह्याचं पण आपण गाईड करतो. सो त्यांना सध्या आपलं किशोन ऑइंटमेंट जे आहे तिथे दुखतंय तिथे त्यांना लावायला सांगा. तिथली जखम आहे आतून पण नीट भरणं गरजेचं आहे, तर ते त्यांनी करणं गरजेचं आहे.
नक्कीच रुचा मॅम, आता आपण पुढच्या विषयाकडे वळूयात की सध्या जसं तुम्ही सांगितलात की थंडीच्या दिवसांमध्ये खोकला, सर्दी आणि जे स्किन रिलेटेड प्रॉब्लेम आहेत, हेअर रिलेटेड प्रॉब्लेम आहेत, सगळ्यांवर तुम्ही उपचार काय आहेत ते सांगितलेले आहेत. पण यासोबत आणखीन एक जो प्रॉब्लेम आहे जो सगळ्या सीझनमध्ये येतो तो म्हणजे गॅसचा आणि ऍसिडिटीचा त्रास. बरोबर. हा त्रास वारंवार होत असतो. ह्यासाठी कोणते तन्वी उपचार घेता येतात? नक्कीच. तर ह्यासाठी ऍसिडिटी आपण तन्वीशता सांगतो. गेली 30 वर्ष तन्वीशता हे काम करत आहे ऍसिडिटीसाठी आणि बरं. पेशंटना इतका सुंदर रिझल्ट मिळालेला आहे. कारण काय त्यांनी 6-7 महिने औषधं घेऊन मग ते आमच्याकडे आलेले असतात किंवा तेव्हा त्यांना त्याच्यातनं अगदी 4-5 दिवसात सुद्धा रिझल्ट मिळालेला असतो. त्यामुळे त्यांना हा विश्वास बसलेला असतो की ह्या औषधामधला तो गुण आहे. सो तन्वीशता हे सकाळी 2 गोळ्या, रात्री 2 गोळ्या घेणं गरजेचं आहे. ऍसिडिटी होत असते म्हणजे आपल्या शरीरातला ऍसिड वाढलेला आहे. म्हणजेच पाचन अग्नी जो असतो किंवा पाचक पित्त जे आहे ते वाढलेलं आहे. सो ते कमी करण्यासाठी आपण म्हणजे आपल्याला त्याची गरज सुद्धा आहे, पण त्याचं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे. जरी त्याचं प्रमाण वाढलं तर आपल्याला ऍसिडिटीचा त्रास, ऍसिड रिफ्लक्स होत असतो किंवा काहींना आयबीएसचा त्रास होत असतो. असे सिम्पटम्स त्याच्यामुळे पुढे डेव्हलप होत असतात. सो ह्याच्यासाठी आपण त्यांना सांगतो की आपलं जे तन्वीशता आहे ते त्यांनी रेग्युलर घेणं गरजेचं आहे. गॅसेसचा त्रास होत असेल म्हणजे जेवण झाल्यावर पोट फुगल्यासारखं वाटत असेल, अपचन वाटत असेल, तर त्यासाठी त्यांनी वातशांतीची अर्धी गोळी दुपारी घेणं गरजेचं आहे. कारण का जेव्हा आपल्या शरीरात वातदोष वाढलेला असतो, अपचन होत असतं, तेव्हाच आपल्याला या गोष्टी होत असतात. जर आपलं रेग्युलर पचन नीट होत असेल तर आपल्याला ह्याचा काही त्रास होत नाही. म्हणून पचन सुधारण्यासाठी सुद्धा ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे, ना की फक्त वात कमी करण्यासाठी ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. सो बरोबर. असं केल्यामुळे त्यांना तो छान फरक पडत असतो. नक्कीच रुचा मॅम, पुण्यावरून आपल्या प्रेक्षकांचा एका कॉल आलेला आहे भालचंद्र यांचा. भालचंद्र, तुमचा प्रश्न काय आहे? माझा ऍक्सिडेंट झालेला आहे. ओके. ऍक्सिडेंट मध्ये उजव्या हाताचं संशोधन केलं होतं ओके. आणि संशोधन केल्यानंतर 1 वर्ष त्यांचा हात काढून घेतला खवट्यातून, म्हणजे शोल्डर मधून. ओके. परंतु इतकी पेन कशानेच थांबत नाही. ओके. 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 सो तो मार लागल्यामुळे असलेलं तुम्हाला जे काही पेन आहे त्याच्यावर हे ऍक्सिडेंटल कारणांमुळे झालेलं असतं, तर त्याला भरायला हा थोडा वेळ लागत असतो. नॉर्मल जे दुखणं असतं म्हणजे आर्थरायटिसमुळे जे काही दुखणं असतं त्यापेक्षा हे दुखणं थोडं वेगळं असतं. सो त्याच्यामध्ये आतला जो मार लागलेला आहे तो नीट भरून येणं गरजेचं आहे. त्यासाठी तिथल्या मसल्स आहेत, बोन आहेत किंवा तिथले लिगामेंट्स आहेत, ह्या सगळ्याची जी इंजुरी आहे ती पूर्ण भरून येणं गरजेची आहे. त्यासाठी सुद्धा आपण काय सांगतो, तिथे रक्त पुरवठा नीट झाला तर तिथे नवीन सेल्स म्हणजे नवीन पेशी तयार होतील आणि तर ते रिकवर फास्ट होईल. पण त्यासाठी आपण त्यांना जेव्हा असं काही मार लागलेला असेल किंवा पेनिंग होत असेल तर त्यासाठी तन्वीशता सकाळी 2, रात्री 2, शतजीवंतीची अर्धी गोळी सकाळी आणि वातशांतीची 1 गोळी सकाळी, 1 गोळी रात्री. त्याचबरोबर आपली कीपेन म्हणून एक गोळी येते, ती रोज 1 गोळी 10 दिवस घ्यायची असते. तसंच आपलं केतकी तेल आहे ते अगदी म्हणजे आम्ही पेशंटना सांगतो की ते तेल लावल्यावर अगदी पुढच्या 10 मिनिटात बरं वाटतं, पण फक्त 1 दिवस न लावता पुढचे 15 दिवस ते तेल रेग्युलर लावणं गरजेचं आहे. कारण का आपण फक्त पेन कमी करणं ह्याच्यासाठी तेल लावत नाही, तर तिथली हिलिंग प्रोसेस सुद्धा नीट होणं गरजेची आहे आणि त्यासाठी आपण तिथे तेल लावत असतो. म्हणून ते रेग्युलर लावणं गरजेचं आहे, ना की फक्त 1 दिवस. नक्कीच रुचा मॅम. रुचा मॅम, खरं तर आपल्या अनेक प्रेक्षकांचे कॉल्स येत आहेत इथे, त्यांना प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला, पण वेळेअभावी आपण सगळ्यांचे कॉल्स घेणं शक्य नाहीये. त्यामुळे तन्वी हर्बलला जर भेट द्यायची असेल किंवा कुणाला ट्रीटमेंट घ्यायची असेल, तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर त्यासाठी संपर्क कसा करायचा आणि तन्वी हर्बलचे प्रमुख सेंटर आणि तुम्ही कॅम्प्स देखील घेतात त्या सर्वाबद्दलची तुम्ही माहिती द्या. नक्कीच. तर आपलं मेन जे सेंटर आहे ते तन्वीचं घंटाळीला आहे. तिथे मी स्वतः संध्याकाळी 6 ते 8 ह्या वेळामध्ये असते. आपला जो क्लिनिकचा नंबर आहे तिथे अपॉइंटमेंट्स घेऊ शकता, त्यांना योग्य ती अपॉइंटमेंट दिली जाते. त्याचबरोबर माझा जो पर्सनल नंबर आहे तो 9920975892 यावर काहीही त्यांना क्वेरीज असतील तर ते डायरेक्ट मला व्हॉट्सअप करू शकतात. मी त्यांना ऑनलाईन कन्सल्टेशन जरूर देईन किंवा योग्य तो सल्ला हवा असेल, नाडी परीक्षण करून घ्यायचं असेल तर त्यांनी एकदा तरी क्लिनिकला येणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपलं जे दादरला क्लिनिक आहे ते तिकडे 11 ते 1 ह्या वेळामध्ये डॉक्टर सुजाता जोशी असतात. आपल्याला स्लाइड मध्ये आपला नंबर दिसत असेल दादरचा, तर तिथे जरूर त्यांचा अपॉइंटमेंट घेऊन तिथे जाणं गरजेचं असतं. त्याचबरोबर त्यांना आपले कॅम्प्सही अनेक ठिकाणी होत असतात, जसं नाशिक आहे, अलिबाग आहे, चिपळूण आहे, भांडूप आहे, अशा अनेक ठिकाणी आपले कॅम्प्स होत असतात. तर जरूर तिकडच्या कॅम्पसाठी त्यांना काही इन्फॉर्मेशन असेल तर आपलं जे ऑफिसचा जो नंबर आहे त्याच्यावर त्यांनी जरूर संपर्क साधावा की त्याच्यातून त्यांना तिथल्या प्रत्येक क्लिनिक
क्लिनिकचा किंवा सेंटरचा नंबर दिला जाईल आणि तिथे ते अपॉइंटमेंट घेऊ शकतात. आपल्या पॅनल डॉक्टर्स असतात, तर त्या प्रत्येक डॉक्टरांना ते दाखवू शकतात. फ्री हेल्थ कन्सल्टेशन असतं. आपण कुठलेही चार्जेस त्याच्यासाठी आकारत नाही. तर त्यामुळे त्यांनी एकदा तरी आपलं प्रकृती परीक्षण आणि नाडी परीक्षण करून घेणं गरजेचं आहे, की आपलं शरीर नक्की कुठल्या दोषांनी बनलेलं आहे, आपल्या बरोबर. शरीरात कुठले दोष वाढलेले आहेत, ते एकदा तरी त्यांनी जाणून घेणं गरजेचं हां, असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे परीक्षण तुम्ही करता ते फ्री ऑफ कॉस्ट आहे, हे सांगणं आपल्या हो. प्रेक्षकांना सगळ्यात महत्त्वाचं आहे. मॅम, पुढच्या प्रश्नाकडे वळूयात, की महिलांमध्ये आणि मुलींसाठीच नाही तर आता पुरुषांमध्ये देखील सगळ्यात मोठा प्रॉब्लेम्स असतो तो म्हणजे पिंपल्सचा. चेहऱ्यावर पिंपल्स येत असतील तर त्यावर काय उपाय करता येईल? नक्कीच. पिंपल्स ही नॉर्मली जी आम्ही बघून येतो ना, तर ती 18व्या वर्षापासून चालू होतात मुलांमध्ये किंवा 12व्या वर्षापासून पण हल्ली आजकाल बघायला मिळतंय. हो. ते तारुण्यामध्ये दिसून येत असतात आणि तेव्हा त्यांना असं होत असतं, की ते सायकल तयार होते. मुलं असतात ती मुली किंवा मुलं दोघंही पिंपल्स फोडायला लागलेले असतात आणि त्यामुळे त्याचे डाग सुद्धा राहायला लागलेले असतात आणि ते त्याचा इतका विचार करायला लागतात, की त्यांना त्याच्याशिवाय दुसरं काही दिसतच नसतं आणि हे जे वय आहे, हे त्यांनी त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देणं किंवा त्यांच्या करिअरकडे लक्ष देणं हे गरज असते. मग तेव्हा आपण त्यांना तन्वीची ट्रीटमेंट देतो. त्यांना 15 ते 20 दिवसातच खूप छान फरक पडतो आणि त्याच्यानंतर त्यांना आम्ही सांगतो, की पुढे ॲज अ मेंटेनन्स सुद्धा तुम्ही औषधं घेणं गरजेची आहेत. कारण बरोबर. काय ह्याच्यामध्ये काय होत असतं, एक सायकल तयार होत असते पिंपल्सची. त्याला तारुण्य पिटिका असं आयुर्वेदामध्ये म्हटलं जात असतं आणि त्याच्यामध्ये शाल्मली कंटकाप्रमाणे एखादा काटा कसा येईल तसं ते वाढत असतं. तो कधी फोडायचे नाही, त्याच्यावर आपण किशन ऑइंटमेंट लावायला सांगत असतो आणि त्याचबरोबर आपण त्यांना सांगतो, की तिथे पिंपल टोन पावडर, उपटन जॉय लोशन आणि कनका लेप पावडर ह्याचं एक मिक्सचर तयार करायचं. 10 मिनिटं चेहऱ्याला लावून ठेवायचं आणि त्यानंतर ते वॉश करायचं असतं. हे असं आठवड्यातून एकदा तरी त्यांनी करणं गरजेचं आहे. नक्कीच. पण त्याबरोबर पोटातून सुद्धा औषधं घेणं तितकंच गरजेचं आहे. कारण का आपल्या चेहऱ्यावर येणारे पिंपल्स हे हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे येत असतात आणि त्यावर वेळेवर ट्रीटमेंट घेणं गरजेची आहे. जर आपल्या शरीरात एखादं हार्मोन खूप जास्त वाढतंय, एखादं खूप कमी सिक्रीट होतंय, तर आपल्या शरीरानेच ते योग्य प्रमाणात सिक्रीट करणं गरजेचं आहे, की ना की आपण बाहेरून ते घेणं गरज आहे. यासाठी आपण तन्वीची ट्रीटमेंट देत असतो. पेशंटना छान रिझल्ट मिळाल्यावर त्यांना आपण सांगतो 3 महिनेच घ्यायचं आहे, त्याच्या पुढे घ्यायचं नाहीये. त्यांना योग्य ते रिझल्ट मिळाल्यावर पुढे मेंटेनन्ससाठी काही वेगळी ट्रीटमेंट असेल, आपण ती त्यांना देत असतो. नक्कीच रुचा मॅम, आज तुम्ही झी24 तासमध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांना तन्वी हर्बलचे काय गुणकारी औषधोपचार आहेत यावर योग्य माहिती दिलीत आणि तन्वी हर्बल्स क्लिनिकमध्ये फ्री हेल्थ चेकअप, नाडी परीक्षण, आयुर्वेदिक आहार विहार, तन्वी ट्रीटमेंट देखील केली जाते. त्यामुळे जर तुम्हाला तन्वी हर्बल सोबत कनेक्ट व्हायचं असेल तर प्रेक्षक हो, स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्कीच संपर्क साधा. रुचा मॅम, आज तुम्ही हितगुजमध्ये आलात आणि इतकं योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले आभार. नक्कीच, नक्कीच. धन्यवाद. प्रेक्षक हो, हितगुजमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा झी24 तास.